नमस्कार मित्रांनो, मी मयूर कांबळे आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। सर्वात प्रथम माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे 27 तारीख आणि आता आपण आलेलो आहे ग्रँड रोड रेल्वे स्टेशन। इथून आपण जाणार आहे खेतवाडीला। आधी आपण खेतवाडीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपण भेटूया खेतवाडीजवळ। तर मित्रांनो, आता आपण बरोबर खेतवाडी गल्लीजवळच आहे। तुम्ही जे बघताय एंट्रन्स, खेतवाडीचा एंट्रन्स आहे। इकडून एक एक करून 13 गल्ल्या आहेत आणि खेतवाडीच्या प्रत्येक गल्लीमध्ये खेतवाडीचे गणपती विराजमान झालेले आहेत। तर साधारण ग्रँड रोड रेल्वे स्टेशनपासून 5 ते 7 मिनिटच्या वॉकिंग डिस्टन्सवर खेतवाडी आहे। ग्रँड रोड रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच एक ब्रिज आहे। त्या ब्रिजवरून वॉकिंग डिस्टन्सवरून आलात तर साधारण सेकंड सिग्नलच्या राईट साईडला आला की खेतवाडी आहे। आता आपण बरोबर खेतवाडीच्या मागेच आहे। आता खेतवाडीमध्ये जाऊ आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ। तर मित्रांनो, खेतवाडीला आल्यावर आपल्याला पहिलीच गल्ली भेटली, ती म्हणजे खेतवाडी गल्ली नंबर 13। खेतवाडीच्या गल्ली नंबर 13च्या गणपती बाप्पाच्या आधी आपण दर्शन घेऊया। तर साधारण असा एंट्रन्स लाईन आहे, मागे तुम्ही बघू शकता। इकडे एंट्रन्स लाईन आहे आणि राईट साईडला एक्झिट आहे। तर खेतवाडीच्या गल्ली नंबर 13 गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। आईला तर मित्रांनो, खेतवाडीला आल्यावर आता आपण गेलो होतो खेतवाडी गल्ली नंबर 13। खेतवाडी गल्ली नंबर 13च्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले। मूर्ती एकदम सुबक सुंदर होती आणि डेकोरेशन पण एकदम मस्त केलं होतं। तुम्ही एकदम प्रसन्न वाटलं। तर आता सुरुवात झालेली आहे आपली गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। आधी आपण होतो खेतवाडी गल्ली नंबर 13। आता आपण पुढे जाऊया, खेतवाडी जरा एक्सप्लोर करूया आणि आता बघूया कोणती गल्ली आपल्याला बघायला भेटते, कोणत्या गणपती बाप्पाचे दर्शन भेटते आपल्याला। गणपती बाप्पा मोरया। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 11मध्ये। खेतवाडीच्या गल्ली नंबर 11च्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मागे होते खेतवाडी गल्ली नंबर 12। तिकडे जरा भक्तांची खूप रांग आहे, आपल्याला तिकडे टाईम लागेल म्हणून आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 11। तिकडे आपण लास्टला जाऊया। आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। साधारण असा एंट्रन्स गेट आहे खेतवाडी गल्ली नंबर 11च्या गणपती बाप्पाचा, अर्थात मुंबईच्या महाराजाचा। मुंबईचा महाराजा, खेतवाडी गल्ली नंबर 11।
तर मित्रांनो, मगाशी आपण पाहिला खेतवाडी गल्ली नंबर 11चा मुंबईचा महाराजा. विशाल अशी गणपती बाप्पाची मूर्ती होती. मागच्या वर्षी होती तशीच एकदम विशाल अशी. आणि आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 10मध्ये. खेतवाडी गल्ली नंबर 10च्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. आता लाईन मध्ये लागला. ओम तांडव. ओम तांडव. तर मित्रांनो, ओम तांडव मित्रमंडळाचा गणपती बाप्पा इथे आपण आता आलो आहे. ओम तांडव मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. आणि त्याच्यासमोरच लगोलोक खेतवाडीचा युवराज गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे. आधी आपण ओम तांडव मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ. मग आता नंतर जाऊ आपण खेतवाडीच्या युवराजाजवळ. तर मित्रांनो, आता आपण होतो खेतवाडी गली नंबर 10मध्ये, जिकडे ओम तांडवचा गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. आणि ती मूर्ती घडवलेली आहे आपल्या कुणालदादा पाटील यांनी. आणि खेतवाडी गली नंबर 10ला ओम तांडवचा गणपती बाप्पा आपण पाहिला, त्याच्या बाजूलाच खेतवाडीचा युवराज देखील विराजमान झालेला आहे. आता आपण जरा खेतवाडी एक्सप्लोर करतोय. आता बघूया आता आपण कुठे जातोय. आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 9मध्ये खेतवाडीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी.
तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 8 जवळ, जिकडे खेतवाडीचा महागणपती विराजमान झालेला आहे. तर साधारण खेतवाडीच्या महागणपतीचे प्रवेशद्वार असे आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहिला खेतवाडीचा महागणपती गल्ली नंबर 8 होता आणि त्याच्या मागे होता खेतवाडीचा चिंतामणी जो होता गल्ली नंबर 9. आता आपण जरा नाश्ता करूया आणि आता नंतर थोड्या वेळाने भेटूया बाकीच्या गणपती बाप्पाजवळ. तर मित्रांनो, मगाशी आपण होतो गल्ली नंबर 8 जिकडे खेतवाडीचा महागणपती विराजमान झाला होता आणि त्याच्या मागे होतो खेतवाडीचा चिंतामणी जो होता गल्ली नंबर 9 आणि आता आपण आलेलो आहे खेतवाडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो, आपण होतो आता खेतवाडीच्या राजाजवळ. गणपती बाप्पाचे एवढं विशाल रूप बघून एकदम भारी वाटले आणि आता आपण खेतवाडी एक्सप्लोअर करूया. तर बघूया आपल्याला कुठली गल्ली बघायला भेटते. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 4 जिकडे खेतवाडीचा लंबोदर विराजमान झालेला आहे. तर मित्रांनो, आता आपण होतो गल्ली नंबर 4 जिकडे खेतवाडीचा लंबोदर विराजमान झाला आहे. सुंदर अशी बाप्पाची मूर्ती होती, एकदम विशाल. आता आपण बघूया कोणती गल्ली आपल्याला बघायला भेटते. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 3 जिकडे खेतवाडीचा सुखाकर्ता विराजमान झालेला आहे. तर आतमध्ये जाऊया आपण. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 2 कसा एक्सपिरियन्स, तुझा एक्सपिरियन्स कसा आहे? आणि अनुभव म्हणजे काय आता खेतवाडी गल्ली नंबर 2 आले. तर मित्रांनो, मगाशी आपण होतो खेतवाडी गली नंबर 2 आणि आता आपण आलेलो आहे खेतवाडी गली नंबर 5
आता मित्रांनो आपण आलेलो आहे खेतवाडी गल्ली नंबर 4 मध्ये. खेतवाडी गल्ली नंबर 4चा गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. हां, तर मित्रांनो आपण अशा तऱ्हेने खेतवाडीला आलो. खेतवाडीच्या प्रत्येक गल्लीमध्ये गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. आणि आता आपला खेतवाडीचा सम्राट आणि खेतवाडीचा मोरया तसंच खेतवाडीचा गणराज देखील आपलं बाकी आहे. आता आपण भेटूया खेतवाडीच्या सम्राटाजवळ. आता आपण आलेलो आहे मुंबईच्या सम्राटाचे दर्शन घेण्यासाठी. साधारण अरेंजमेंट अशी आहे, भाविकांना बसण्यासाठी टेबल पण आले आहेत. तर आपली सुरुवात साधारण एंट्रन्स गेटपासून झाली होती. तुम्ही रांग बघू शकता. फायनली आता मुंबईच्या सम्राटाच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. मुंबईचा सम्राट. तर मित्रांनो मगाशी आपण होतो खेतवाडीच्या सम्राटाजवळ. मस्त असं सुंदर असं गणपती बाप्पाचं रूप होतं. आता खेतवाडीच्या सम्राटाचे दर्शन झाले. आता आपण आलेलो आहे खेतवाडीच्या मोऱ्याजवळ. खेतवाडीच्या मोऱ्याचे दर्शन घेण्यासाठी. सुमित, आज माझा हा पहिलाच वर्ष होता खेतवाडीला येण्याचा. ओके. तर खेत पूर्ण असं म्हणजे जत्रेचं स्वरूप आलेलं आहे. ओके. प्रत्येक गल्लीत गणपती आणि प्रत्येक गणपतीची जी मूर्ती आहे अप्रतिम म्हणजे खूप भारी वाटलं. तर मित्रांनो असं एक एक करून खेतवाडीच्या प्रत्येक गल्लीत आपण जाऊन आलो. खेतवाडीच्या प्रत्येक गल्लीतल्या गणपती बाप्पाचे आपण दर्शन घेतले. तर आत्ता आपण चाललेलो आहे खेतवाडीच्या गणराजजवळ. गल्ली नंबर 12 खेतवाडीचा गणराज. खेतवाडीला पूर्ण एक. आता आपण आलेलो आहे खेतवाडीचा गणराज गल्ली नंबर 12 मध्ये. साधारण हा जो एंट्रन्स आहे तो पासवाल्यांसाठी आहे. ते पास काढतील ते इकडून ITत येतील. आणि आम्ही सगळे बिना पासचे रांगेतूनच जाणार. आहे का नाही ग्रँड.
तर अशा तऱ्हेने मित्रांनो व्हिडिओ शेवट करायची वेळ आलेली आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये मी खेतवाडीच्या प्रत्येक गल्लीतले प्रत्येक गणपती बाप्पाचे तुम्हाला दर्शन दाखवलेले आहे. तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.